नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या सीए मराठी न्यूज चॅनलवर। आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। डिनर नंतर कुटुंब झोपी गेले आणि सकाळी इंजिनियरच्या घरी चौघांचा मृतदेह सापडला। पण ही घटना नेमकं कुठे घडली, कशी घडली याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या सीए मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। बंगळूर कर्नाटकच्या म्हैसूर इथं सोमवारी सकाळी दोन वेगवेगळ्या फ्लॅटमध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा मृतदेह आढळला आहे। दक्षिण म्हैसूर येथे संकल्प सेरेन अपार्टमेंटमध्ये जॉब कन्सल्टन्सी फर्म चालणारे इंजिनियर, त्यांची पत्नी, मुलगा आणि आई यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे। प्राथमिक तपासात आर्थिक संकटात सापडलेल्या इंजिनियरने आई, पत्नी आणि मुलाची हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे। इंजिनियरची आई अपार्टमेंटमधील दुसऱ्या फ्लॅटमध्ये राहत होती। सोमवारी पोलिसांना संकल्प सेरेन अपार्टमेंटमध्ये एकाच कुटुंबातील 4 लोकांच्या मृत्यूची बातमी मिळाली। त्यानंतर तातडीने पोलीस आयुक्त आणि इतर वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले। या मृतांमध्ये चेतन, त्याची पत्नी रुपाली, 15 वर्षीय मुलगा कुशल आणि चेतनची आई प्रियनवंदा यांचा समावेश आहे। चेतनचा मृतदेह त्यांच्या फ्लॅटमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला, तर पत्नी आणि मुलाचा मृतदेह जमिनीवर पडला होता। चेतनची आई प्रियवंदाचा मृतदेह त्याच कॉम्प्लेक्समधील दुसऱ्या फ्लॅटमध्ये आढळला। चौघांच्या मृत्यूची बातमी त्यांच्या नातेवाईकांनी पोलिसांना दिली। चेतनने मृत्यूपूर्वी व्हॉइस कॉल केला होता, ज्यात आत्महत्या करत असल्याचं म्हटलं होतं। पोलिसांच्या माहितीनुसार चेतन आणि त्यांच्या कुटुंबांच्या मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट नाही। आर्थिक तंगीमुळे हे पाऊल उचलल्याचा अंदाज आहे। चेतनवर खूप कर्ज होतं। दुबईत इंजिनियर म्हणून काम केल्यानंतर 2019 साली तो म्हैसूरला परतला होता, जिथे त्याने जॉब कन्सल्टन्सी सुरू केली। तो दुबईतील कंपन्यांमध्ये पदवीधरांना नोकरी देण्यासाठी मदत करायचा। रविवारी चेतन कुटुंबासह त्यांच्या मूळ गावातील मंदिरात दर्शनासाठी गेला होता। त्यानंतर कुटुंबाने जेवण केलं आणि त्यानंतर घरी परतले होते। दरम्यान चेतनने पत्नी, मुलगा आणि आईला विष प्यायला दिले, त्यानंतर स्वतः गळफास घेत आत्महत्या केली। पोलिसांनी सध्या सर्व मृतदेह पोस्टमॉर्टमला पाठवले आहे। फॉरेन्सिक आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टची प्रतीक्षा केली जात आहे। घटनेपूर्वी चेतनने त्याच्या मेहुण्याला फोन केला होता, जो अमेरिकेत राहतो। त्यानंतर ही बातमी पोलिसांकडे पोहोचली। गेल्या 1 दशकापासून चेतन आणि त्याचे कुटुंब अपार्टमेंटमध्ये राहत होतं। त्यांचे कुटुंब लोकांमध्ये मिसळायचे, परंतु त्यांच्या चेहऱ्यावर कुठलाही तणाव कधीच दिसला नाही, असं शेजारच्यांचं म्हणणं आहे। तरीही याविषयी नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या सीए मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे देखील कमेंटद्वारे कळवा आणि शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन अपडेट सगळ्यात अगोदर तुम्हालाच मिळेल। पुन्हा भेटूया नवीन ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत सतर्क राहा आणि विशेष म्हणजे काळजी घ्या। धन्यवाद।